नमस्कार. आता आपण घेऊया आजचे प्रश्न. आज पालकांनी विचारलेले प्रश्न आपण बघूया. नेटवरती काय विचारतायत. तर पहिला प्रश्न आलेला आहे, इथे आहे की अ, 54 आले आहेत. त्याला प्रॅक्टिकल देता येईल का? रुपाली चव्हाण चा नंबर आहे आणि त्याने पुढे सांगितलं की माझ्या मुलाला क्लास करायचा आहे, तुमचा नंबर द्या सर. ठीक आहे. बघा, आता काय आहे ना, की प्रत्येक होमी भाभामध्ये हर डिस्ट्रिक्ट हिंदी में बोलते हो, मराठी में बोलते हो, हिंदी में समझ में आएगा। बाहर के महाराष्ट्र के बाहर के बच्चे भी हैं, तो आपके आपकी स्टेट से हैं या किस डिस्ट्रिक्ट से हैं, हर डिस्ट्रिक्ट वाइज अलग अलग होता है. प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे तुमचे मार्क्स वेगवेगळे असतात. अजून मराठी मीडियमचे मार्क्स वेगळे असतात, इंग्रजी मीडियमचे मार्क्स वेगळे असतात. त्यावर एस एस सी बोर्डचे मार्क्स वेगळे असतात आणि नॉन एस एस सी बोर्ड इंग्लिश मीडियमचे मार्क्स वेगळे असतात. तर प्रत्येकाच्या कट ऑफ वेगवेगळ्या आहे. तर आता तुम्हाला आपला रिझल्ट आलेला आहे आणि आपल्याला शाळेत जाऊन चौकशी करायची आहे की अ, अ, मला प्लीज रिझल्ट दाखवा. ते आपल्याला सर्टिफिकेट देतील, मेरिट सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट. पासिंग सर्टिफिकेट म्हणजे मुलगा पास झालेला आहे आणि मेरिट सर्टिफिकेट म्हणजे मुलांनी प्रॅक्टिकल लेवलमध्ये प्रवेश केलेला आहे. ठीक आहे. पासिंगमध्ये 35 भेटलंय. कारण की महाराष्ट्रात आपली मानसिकता असते ना, 35% वाली मानसिकता आपली आहे. म्हणून ते पासिंग सर्टिफिकेट मुलांना खुश करत देतात. बाकी काही नाहीये. ॲक्चुअली तो नापास झालेला असतो. ठीक आहे. खरं गोष्ट आहे. एंट्रन्समध्ये नापास झालेला आहे. पण त्याला वाईट वाटू नये म्हणून ते पासिंग सर्टिफिकेट असं मुलाला काहीतरी त्यांनी केली, असं त्यांनी ते देतात. ठीक आहे. पण ॲक्चुअली पासिंग म्हणजे मेरिट सिस्टम म्हणजे मुलगा पास झालेला आहे. तर आपल्याला मेरिट सिस्टम सर्टिफिकेट भेटलं आहे का? ठीक आहे. नंतर आपल्याला क्लास करायची असेल, ऑनलाईन क्लास आहे. सुरू 1 डिसेंबरपासून मी दररोज मुलांना एक एक्सपेरिमेंट देतोय. परत WhatsApp ग्रुप आईचा नंबर ठेवतो. त्यावरून त्यांना एक क्वेशन पेपर देतो डेली एक्सपेरिमेंट प्रॅक्टिकलवाला. त्यावर ते आन्सर लिहितात आणि मला पाठवतात ग्रुपवर परत. आणि मग वीकली 1 किंवा 2 लेक्चर मी घेतोय. ऑफिशियली, अनऑफिशियली जास्त घेतोय. आज 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 तर 3 दिवस मी रोजच जातोय. YouTubeवर पण मी लाईव्ह सेशन करतोय संध्याकाळी. आपल्यासोबत ते फ्रीमध्ये आहे आणि ऑनलाईन क्लासमध्ये तुमची फीज आहे ₹2000. 2000 कशी म्हणजे आमची महिन्याची फीज ₹1000 असते, 2 महिन्याचे 2000. आता जे कोणी 15 दिवसासाठी येईल त्याला 15 दिवसात मला 1 वर्षाचं काम करून घ्यायचं आहे म्हणून ₹2000 फीज आहे. आणि लाँग टर्म फीज याऐवजी तुम्ही 3000 भरा आणि 3 महिन्यासाठी एनरोल व्हा. तुम्हाला 2 फायदे आहेत. त्यामध्ये काय आमचं एक आहे ध्येय, की मुलांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हावं आतापासून. म्हणजे आम्ही त्यांना सर्व ऑल स्पर्धा परीक्षांसाठी एकत्र तयारी करून घेतोय. ठीक आहे. तर त्यांना डेली वर्कशीट्स भेटताय. ऑल सब्जेक्ट्स भेटतायत. त्यांची डेली एक्झाम होती. होमी बाबा डेली IIT एक्झाम, डेली IAS एक्झाम, सगळ्या ओलंपियाड, व्ही-व्ही-एम, सगळ्या नीट, UPSC, MPSC साठी आपण आतापासून तयारी करतोय. म्हणजे एका वर्षाला 10,000 प्रश्न मी करून घेतो आणि तेही हाय क्वालिटी. ते मी स्वतः बनवतो. अ, स्वतः ॲक्चुअल क्वेशन पेपर्सहून काढून मुलांच्या सिलेबस प्रमाणे 6वी आहे तर 6वी प्रमाणे मी ते बनवतो आणि मी चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे, डॉक्टर विवेक शुक्ला, आणि मी हेच करतोय मुलांना जागरूक करण्यासाठी, आपले मुले पुढे जावं त्यासाठी. अजून एक मी केलं ऐलान की दर महिन्याला माझी इच्छा होती लहानपणी की ये साल में एक बार एग्जाम क्यों होती है. दर महिन्याला आपण एक करूया. एक एक्झाम दर महिन्याला एक एक्झाम आपल्याला करायचं आहे. होमी बाबा सारखी आपल्याला मी एक ऐलान करतो. आपण पटकन मला नाव द्या. तर त्यामध्ये आपल्याला ₹100 फीसमध्ये होऊन जाईल ते. आता आता सध्या संपामध्ये होईल. ठीक आहे. अजून ते ते तुम्ही या. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन. एक सेकंड. ठीक आहे. तर मार्क्ससाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ अजून बनवून देणार. मार्क्स किती आहे तो तेही तुम्हाला दाखवतो. चला, तुम्हाला आता प्रत्यक्ष तुमच्या समोर मी दाखवतो. ओके. ही मी MSTSC वेबसाईटमध्ये गेलो. ठीक आहे. आता मी इथून दाखवणं कठीण आहे तुम्हाला. मी नेक्स्ट टाइम दाखवणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त नेक्स्ट क्वेश्चनचं उत्तर देतो. चला, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे. तर रुपाली चौहान जी, माझा नंबर मी दिलेला आहे 9137101346. परत रुपाली मॅडमचा तोच मेसेज आहे. सर, माझ्या मुलाला 54 आले आहेत. नेक्स्ट, पास झालेला लेवल 2 देतात का?
माया कांबळे म्हणजे मुलगा पास झालेला, मुलगी पास झालेली आहे. हो, लेव्हल 2 ची मी आता बोललो प्रॅक्टिकल एक्झाम, त्याला लेव्हल 2 म्हणतात. ठीक आहे. सर ऑनलाईन क्लास आहे का? एम मी त्याला हो आहे, त्याने व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे. पासिंग आया तो आप ऑनलाइन क्लास नहीं जा सकते, आप ऑनलाइन क्लास जरूर करेंगे हमारा, हम बच्चे को प्रोत्साहन देंगे, तो और उसको आगे के एग्जाम की तैयारी कराएंगे. 1000 रुपीज पर मंथ में पेरेंट्स को दे रहे हैं. आप बड़े बड़े ब्रांडेड कोचिंग क्लासेस की कमर तोड़ देंगे, है ना? तो जैसे ये विदेशी कंपनियां हैं, वैसे ये बड़े ब्रांडेड क्लासेस हैं जहाँ बच्चे का रिजल्ट नहीं आता है, हम उसको पर्सनल ट्रेनिंग देंगे. और ये स्टडी सर्कल पैटर्न है मेरा, थाने स्टडी सर्कल, आपको वेबसाइट दिखा दूंगा, वो आप पढ़ लेंगे. 1000 पर मंथ में जिंदगी भर सारे कॉम्पिटेटिव एग्जाम्स की तैयारी. ये लाखों रुपए चार्ज करते हैं ना, इनसे कोई जरूरत नहीं पढ़ने की, मैं आपको रिजल्ट देता हूँ. ठीक है. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन है. 23 घंटे पहले व्हेन विल रिजल्ट कम फॉर सर फॉर 2024? आई वही इजी वे टू लर्न. अब रिजल्ट तो आ चुका है 3 दिन पहले, आप अपने स्कूल में पता लगाइए, वहां पे जाके रिजल्ट मांगिए, पासिंग सर्टिफिकेट मेरे सिस्टम को मैंने आपको बताया आपको. रूपेश रूपा रूपाली शामभरकर जी ने पूछा है. नंबर तो मेरे को आपको हर एक यूट्यूब पे हमारे डिस्क्रिप्शन में नंबर रहता है. आप चूंकि न्यू है इसमें, आपके लिए मैं लिख देता हूँ. 9137101346 पे व्हाट्सएप भी करना है, प्लीज कॉल मत करिएगा. फिर हम आपको बोलेंगे कि आपको पेरेंट्स मीटिंग के लिए आना है. जूम मीटिंग हम जरूर करवाएंगे आपसे, दैट इज कंपल्सरी. बिकॉज आपके क्वेश्चंस असतत क्वेश्चंस, मराठी हिंदी मिक्स करता हूँ मैं बहुत. क्वेश्चंस होते हैं तो वो आपको बताने पड़ते हैं, आपको गाइड करना पड़ता है, राइट? तो आई थिंक ये आज. यस, थैंक यू वेरी मच. देखते हैं. हे राम, ये इसमें उनका खेल जाता है. If you're a serious long-term investor, here are 3 reasons why you should analyze your portfolio. With German missionary that you're talking about, 85,000 souls sent to Srirangapatnam and carrying out the former threat, forcible circumcision. 85,000 Kurgis were circumcised. Yeah. And on this auspicious day of circumcision, he ascends the throne. Mass. This. So on the basis of that, I mean that was the day that it happened. And so he writes about this to the Shah Alam, who's the Mughal emperor, and says, "Look, I have done all this. I am the true, defender of the faith. So grant me the power of kingship." And the Mughal himself is powerless. He's under Mahajji Scindia, and so he's unable to do. He gives in some title which is something not worth its salt. Then he sends these letters, all the way emissaries to the Caliphate. And incidentally, the Delhi Sultanate, a lot of them did the same, whether it is the Tughlaqs, the Khiljis and Lodhis.
for the legitimacy to rule over Hindustan, they sought sanction from the Caliph. It was only the Mughals who did away with that, and they said we are good enough to rule without anyone's. But Tipu does the same that the Delhi Sultans did, and the Caliph actually sends that permission. And only after he gets that sanction, he calls himself the Padshah of Mysore and gets that big octagonal, throne with a nice golden umbrella with the Huma bird